अश्विनी तडवळकर. तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनल. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सध्या युद्धामुळे गॅस टंचाईची मोठी नामुष्की आलेली आहे. ही टंचाई प्रचंड प्रमाणावर वाढत चालली आहे आणि दिवसेंदिवस कसं करायचं आणि कसं भागवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतोय. पण शहरातील बऱ्याच हॉटेल व्यावसायिकांना हा मोठा यक्ष प्रश्न पडला आहे की व्यवसाय कसा सांभाळायचा किंवा ही जी आलेली टंचाई आहे त्याच्यावर कशी मात करायची. काही जण चूल पेटवून स्वयंपाक करतायत, पण तो मर्यादित होतोय. काही जण वेगवेगळ्या क्लुप्ती लढवण्याचा प्रयत्न करतात. काही जणांनी दुकानाचं म्हणजे हॉटेलचं शटर बंद केलेलं आहे. पण हा पर्याय नाहीये. पण त्याच्यावरती पर्याय म्हणून काय उपाययोजना होत आहेत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या आलोय प्रीती डायनिंग हॉलमध्ये, जे केटरिंगच्या व्यवसायातील मोठं नाव आहे. आपण त्याचे संचालक प्रसाद कुलकर्णी सर यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं त्यांनी या टंचाईवरती कशा पद्धतीने मात केली आहे आणि काय काय आव्हानं त्यांना या काळामध्ये फेस करावी लागतात. सर नमस्कार. नमस्कार. तरुण भारतच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. खरं तर ही खूप वेदनादायी गोष्ट आहे की अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या संस्थांमधून पाठी वाचायला मिळते की आज सुविधा नाही. कारण दरवेळी आपण पूर्ण ब्रह्माचं नाव घेऊन प्रत्येकाला उदरभरण करण्याचं साधन असतं. पण ते नाही झालं की आपल्याला त्रास होतो. तर आता या गॅस टंचाईमुळे तुम्हालाही हा त्रास सहन करावा लागत असेल. पण मग कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर मात करताय आणि काय काय उपाययोजना करताय? अगदीच आपल्या देशावरती हे एक संकटच म्हणावं लागेल जे आलेलं आहे आणि याला सगळ्यांनाच आपल्याला तोंड द्यायचं आहे. सुरुवातीला जो सरकारने नियम घेतला होता की व्यावसायिक जे लोक आहेत, उद्योग, जे गॅसवरती अवलंबून आहेत, अवलंबून. अशा लोकांना त्यांनी सिलेंडर बंद केलं होतं. व्यावसायिक गॅस बंद केला होता. ते एक आठवड्यासाठी 10 दिवसासाठी आपण सर्व्हाइव्ह होऊ शकत होतो, या हिशोबाने ठीक होतं. पण नंतर त्यांनी सांगितलं होतं की 70% साधारण व्यावसायिक लोकांना आपण गॅस सिलेंडर पुरवू. पण ऍक्च्युली आत्ताची करंट पोझिशन अशी आहे की शनिवारी लोड येणार होता, तो आलेला नाही आणि आज सोमवार आहे, तर सोमवारी पण आज गाडी आलेली नाही आहे. त्यामुळे सिलेंडर अजिबात मिळत नाही आहेत, कमर्शियल सिलेंडर. आणि जे आमच्याकडे स्टॉक होते ते अगदी लिमिटेड स्वरूपात होते आणि म्हणून आम्ही सुरुवातीला जेव्हा आम्हाला अंदाज आला तेव्हा आम्ही आमचे नाश्ता आणि स्पेशल पदार्थ जे आला कार्ट असतो ते पदार्थ आम्ही बंद केले आणि फक्त थाळी स्वरूपात आम्ही सेवा पुरवत आहे. लोकांना ऑप्शन नाही आहेत. बरेच हॉस्पिटलायझेशन असतात, इथे अक्कलकोट तुळजापूरला आलेली पर्यटन असतात, तर ह्या बाहेरगावच्या लोकांना हॉटेलमध्ये जेवल्याशिवाय पर्याय नसतो. एक वेळ घरगुती सोलापुरातले स्थानिक लोक घरी स्वयंपाक करून खाऊ शकतात, पण बाहेरगावावरनं कामासाठी आलेले जे लोक आहेत ते पूर्णपणे हॉटेल उद्योगावरतीच त्यांचं म्हणजे जेवायला तिथंच गुजराण जात होतं. असतात. तर ते खूप महत्वाचं आहे की म्हणजे नुसतं आईशारामासाठी किंवा संध्याकाळी फॅमिली बरोबर जेवायला जायचं हा भाग नसतो. हॉटेल उद्योग गरजेचा पण आहे तेवढाच. तर हा विचार सरकारने करावा आणि लवकरात लवकर व्यावसायिक लोकांना सिलेंडर उपलब्ध करून द्यावे ही विनंती आहे. आता गॅस संपतच आलेत जवळपास. काही जणांकडे तर संपलेलेच आहेत. पण मग याच्या नंतरचा प्रश्न जो आहे त्याची त्याची सोय काय करण्याचा विचार केलाय? आता अचानकरित्या आपण काहीच करू शकत नाही. आपण इंडक्शन कुकर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. पण ते कामगारांना ट्रेनिंग त्याचं देणं आणि त्याचं वायरिंग असू दे, त्याचे एमसीबी बसवायचं असू दे, सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर इमिजिएट ह्याच्यात आत्मसात होण्यासारख्या नाहीयेत. त्याला वेळ लागेल. एक महिनाभर तरी त्याला आम्हाला घेऊन सगळं, कारण गॅस एलपीजी वरनं काढायचं आणि इलेक्ट्रिफिकेशन करायचं याच्यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे आणि ते कसं वापरायचं याचे ट्रेनिंग सुद्धा कामगारांना देणं महत्वाचं आहे. अपघात होऊ नये हा सर्वात मोठा त्यातला भाग आहे आणि ते आम्ही करू आता, हळूहळू करू, पण ते आता एकदम बंद ती करून फेज नाही. स्विच ऑन स्विच ऑफ सारखं होत नाही, ते त्याला वेळ लागतो. याचा किती टक्के परिणाम झालेला आहे व्यवसायावर असं तुम्हाला वाटतं? म्हणजे वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं? अगदी आता 20-30% तरी आम्हाला आताच जाणवत आहे, कारण नाश्ता आणि आला कार्ट बंद आहे. पण आम्ही फॉर्च्युनेट आहेत की लोक आमच्यावर प्रेम करतात आणि लोकांना ते आवडतं आपण जे उपलब्ध करून देतोय. मी मगाशी सांगितल्यासारखं की आईशारामासाठी आम्ही हॉटेल चालवत नाही किंवा आमची जी हॉटेलची कन्सेप्ट आहे ती गरजूंना उदरभरण उदरभरण नये असं आहे, पोटभरीसाठी आम्ही देतो. आमची सेवा त्याच दृष्टिकोनातून येते की भुकेल्या लोकांना जेवण द्यावं, ही आमची हे आहे. आम्ही उत्पन्न जरी कमवत असू तरी आमची भावना तशी आहे. त्यामुळं आता तरी तेवढा हे नाहीये, पण नाश्ता आणि प्लेट बंद केल्यामुळे 20-30% तरी फरक पडलाय.
आत्ताचा काळ ऑनलाईनचा आहे, पण मग ऑनलाईन झोमॅटो केल्या केल्या, स्विगी केल्या केल्या पदार्थ घरी यायचे. पण आता त्याची सिच्युएशन काय आहे? नाही, आता आम्ही झोमॅटो स्विगीवर पण सेम अगदी लिमिटेड पदार्थ ठेवलेत. जवळजवळ 100 एक पदार्थ, 100-150 पदार्थ आहेत. आता आमचे इन्व्हेंटरीमध्ये फक्त 10 आयटम आम्ही पुरवतोय सेवा. तुम्हाला रोज याच्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती तर करावीच लागणार आहे. पण आता ही टंचाई आल्यामुळे पुन्हा आणखीन त्याच्यात ताण वाढलाय का असं वाटतंय? 100% आता आम्हाला पुढची चिंता अशी आहे, की जर सिलेंडर मिळालाच नाही, तर कामगारांचं गुजराण कसं होणार? हम्म. कारण ते पण महत्वाचं आहे. त्यांना पगारी द्यायचे आहेत, त्यांना जेवण द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा खूप मोठा विचार आहे. नुसतंच असं नाही, की उद्योगांना सिलेंडर बंद केला म्हणजे त्यांना काही गरज नाहीये किंवा आज प्रोडक्शन ज्याचं आहे ते उद्या होऊ शकतं. अशी जे काही इंडस्ट्री आहेत, त्याला एखाद्या दिवस चालू शकतं 10-15 दिवस डिले. पण हॉटेल उद्योग असा आहे, की आज बनवलेलं आजच खावं लागतं आणि आजच पैसे मिळतात त्याचे. त्यामुळं हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना तिहेरी संकट सध्या पेलावं लागतंय असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. एक गॅसची चिंता आहे आणि आर्थिक स्वतःच्या ज्या नुकसानीचा भाग आहे तो. दुसरं ज्या काम करणारे कामगार लोक आहेत त्यांच्या गुजरणीचं काय? कारण गॅस जर पुढे मिळाला नाही तर नेमकं काय होणार? आणि ही टंचाई कधी संपणार? अशी ही अनेक टप्पे आहेत, पायऱ्या आहेत की ज्याचा त्रास होतोय आणि ताण येतोय. पण अन्नदाता सुखी भव हे ब्रीद कायम ओठी असणाऱ्या आणि मनी असणाऱ्या लोकांना या संकटापासून लवकरात लवकर सुटका मिळू दे आणि या कामगारांना, या सर्व हॉटेल संचालकांना, संस्थापकांना नक्कीच यातून सोप्या पद्धतीने लवकरात लवकर मार्ग मिळावा आणि ही टंचाई संपावी अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो. कॅमेरामॅन आकांक्षा सोनावणेसह मी अश्विनी तडवळकर, तरुण भारत डिजिटल.